असे मातीमध्ये फेकून दिलेले होते। आम्ही सगळे गोळा केले आणि घेऊन खोटं बोलले ना ते असं डोक्यात बसू राहिले, डोक्यात एक एक गोष्ट ना डोक्यात बसती माझ्या। तर शुभ सकाळ। आज आम्ही मम्मी मला शाळेत सोडतीये। शुभ सकाळ। सकाळचे 7 वाजले आहे आणि आज आम्ही सुरुवात अशी करते व्हिडिओची। तर आता मी चालली याला शाळेत सोडवायला। तर चला मग। हे बघा पोरीचं प्रेम बघा, किती पप्पी घेते मला, मी नवीन ड्रेस घातला म्हणून। ती म्हणते मम्मी ड्रेस खूप छान आहे आणि म्हणून मला तेवढी पप्पी घेते, तिला ड्रेस आवडला माझा म्हणून ती। थँक्यू थँक्यू बेटा, थँक्यू थँक्यू थँक्यू। एक मुलगी असावा, खरं सांगते, मुलगी असेल तर तिला जन्म द्या। थांब ना, बोलू दे ना। मुलगी आईबापाला जीव लावते, ठीक आहे। तर मुलगी असेल तर जन्म द्या। मुली खूप आजकाल लोक मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे। अब हे बघा असं प्रेम कोणी करेल का? तर इकडे सकाळचा नाश्ता चालू आहे आणि आज आमच्याकडे बनले आहे पालक पुऱ्या। हे बघा, चला पालक पुऱ्या खायच्या का तुम्हाला? चला आपण आता आयत्या पुऱ्या खाऊ, मस्तपैकी आयतं खाऊ पालक पुऱ्या। आयतं खाऊ, आयतं पालक पुऱ्या। हे बघा बनले पालक पुऱ्या, नाश्ता सकाळचा। आणि त्याच्याबरोबर बनली आहे चटणी, दाखवते तुम्हाला चटणी, थांबा। तर हे बघा पालक पुऱ्या संग ही चटणी बनवलेली आहे तिने। इकडे मुलं सगळी नाश्ता करत आहे। हे बघा हे नाश्ता करत आहे। अरे पाणी टाकलं ताटामध्ये, अरे 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 अरे। इकडे हा दादा पण नाश्ता करतोय, आई पण नाश्ता करतीये आणि हा तर काय तुम्हाला माहिती आहे, हा मोबाईलमध्ये असतो। पुरी दे ग, पुरी घेतली तू? थांब मी, तू चल मी तुला देते, चल गरम आहे, तू चल बाहेर मी तुला देते। इथे इथे बस लाडू जवळ, मी तुला देते। ग तुझे क्लिप का बरं नाही लावली, अशी क्लिप का नाही लावली? खा आता खा लाडू, हात नाही लाडू बघा कसं करून ठेवलं। तर हे बघा मी इकडे पालक पुरी नाश्ता करत आहे। लाडू आणि सारखे ते लाडू मला पप्पी घ्यायला, लाडू आज मला खूपच पप्पी घेत आहे माझी लाडू आज। तर मी आता नाश्ता करते आहे। सकाळचे 10 वाजले आहे या नाश्ता करायला। पालक पुऱ्या बनवल्या आहे आणि खूपच टेस्टी झालेला आहे पालक पुऱ्या, खूप टेस्टी। आता काय आहे तर खायचं ना। लाडू हाय कर, हाय हाय। काय चाललंय? फायदा दाबते का रोज फायदा दाबून घेतो माझ्याकडे। हा रोज अगं बाई, तर पाय दाबले का मग पैसे जास्त येतात। असं आहे का? एवढी सेवा? हा मग अगं बाई, चांगले दाब। चांगले दाब। त्याला म्हटलं तुझी मान बिन दुखत असेल गळा दाब त्याचा गळा। त्याचा गळा एक हाताचा पण गळा नाही त्याचा। मान दुखत असली का मग सांग मला। ऐक ना, एक हाताचा पण नाही, दाखव ना, एक हाताचा पण गळा नाही त्याचा। नाही हात लागेल, दोन हात लागेल मागून। नाही का बाई, माझ देखुळी माझ बच्चा आहे। अगं बाय बच्चा आहे। बच्चा तिचा नवरा तिचा बच्चा आहे। काय खरं नाही। तर हे मिक्सर भावाने घेऊन आलेला आहे आणि हे आम्हाला गिफ्ट करायचं आहे। भावाच्या मित्राचं लग्न आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत लग्नाला। तर तुम्हाला तो व्हिडिओ आम्ही नक्की शेअर करेन मी लग्नाचा, मी पण जाणार आहे, ठीक आहे। तर त्यासाठी आम्ही हे गिफ्ट घेतलेले आहे। तर इकडे दुपारच्या जेवणाची तयारी सुरू आहे आणि हे बघा मटण शिजलं आहे। मटण आज मटण बनवणार आहे, बघा तयारी चालू आहे आणि इकडे मसाला फ्राय होते। आज आणलं आहे मटण माझ्या। हे बघा भाऊ मला नुसतंच मटण खाऊ घालते, एक तर मी तब्येत कमी करायचा विचार करते
एकतर मी तब्येत कमी करायचं बघते आणि हा उठसूट मटण आणतो, चिकन आणतो, बोंबील आणतो, सोडे आणतो भाऊ माझा. कशी तब्येत कमी होणार माझी? मला परत ते खाऊ वाटत ना आता. वैताग आला ते खाऊन खाऊन. तुम्हाला काय म्हणती भाऊ जीव लावतो तुम्हाला, घ्या खाऊन घेऊ का? नको बाई, जाड होती ना मी नाही. तुझ्यासारखी होईन ना. एकच बहिणी नाही मग मी लय जाड होत चालले बाई. वजन कमी करायचा विचार करते मी. ती म्हणते तुमच्या नवऱ्याला दिसलं पाहिजे, भावाने चांगलं चांगलं खाऊ घातलं, जाड करून पाठवली. आपण किती विचार केला ना बारीक व्हायचं, आणि समोर जर असं मटण वगैरे आणलं तर काय होतं, मग ते खाऊशी वाटतं माणसाला, असं तोंडावर कंट्रोल नाही होत. असं वाटतं का, असा विचार करते मी, आता खाऊन घेते आणि उद्यापासून बंद करते. माझ्यासोबत ना हे खूप वेळा होतं. माझ्या घरी पण असा प्रॉब्लेम होतो. मी म्हणते की मी आजपासून नॉनव्हेज सोडून दिलं, नॉनव्हेज खायचं नाही, आणि मग समोर आलं का मग होतं की तर आजचे दिवस खाते आणि उद्यापासून बंद. असं माझं ते बंद होतच नाही माझं. आज आमच्या आईने खूप सुंदर साडी घातली आहे. हे बघा, माझ्या मोठ्या बहिणीने ही साडी आईला पाठवली होती. खूप छान कलर आहे. हे बघा, खूप छान आहे बघा. जवान दिसते आजी. हा काय म्हणतो, आजी जवान दिसती आज. काय बोलतो आजीला? नवीन नवीन साडी घातली, पाणी पडलं असतं आजीच्या चोट. काय बोलला आजीला? जवान दिसते. हिरोईन दिसते. आता चुकीचं बोललो का? चुकीचं बोललो काही? चुकीचंच बोलला. कशाला आजीला म्हणतो जवान दिसती? तिला चांगलं वाटतंय ना, उलट भारी दिसते आज. काही बोलतात पोरं. आजीची मस्करी. लय हसू येते का? हिला जवान म्हणलं तर तिला हसू येते आज. जवान नाही, शोभा म्हटलं का मग हसू येतं. अच्छा, असं आहे का? ते एक गाणं आलेलं आहे ना, ते कोणतं गाणं नाही का, ए सविता ए, आपण ते म्हणू, ए शोभा ए. बघा बघा लाडू कुठे बसली, बघा 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 बघा. बुवा बुवा, आला बापले, कुठे बसली? हे बघा, मी जेवायला बसलो आहे. हे बघा, या मटण खायला. हे बघा, जेवायला बसले आम्ही. काय चाललंय दोघांचं? मस्करी करतो? अगं बाई बाई बाई, काय चाललंय आजी दोघांचं? काय चाललंय बघा. हां, काय बरं मस्करी करतो आजीची? मजा येते. हां, अगं बाई बाई बाई, काय? अगं बाई 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 बाई. तर हे माझ्या मुलाचे कपडे आलेले आहेत. हे सगळे कपडे माझ्या मुलाचे, जसा तो जेलमध्ये गेला तेव्हापासून ही सगळी माझ्या मुलाची कपडे एका मित्राकडे होते. ठीक आहे, आणि मला खूप मित्र येऊन बोलले की तुमच्या मुलाच्या कपड्यांना इस्त्री करून वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहे. जेव्हा ही कपडे आज मला रिसीव झाले, आज मला भेटले हे कपडे, तर बघितले की ती कपडे एवढी घाण, एवढी घाण. आणि मला असं कळलं की ही कपडे तिथं फेकून दिलेली होती. जिथे तो राहायचा माझा मुलगा, तिथं फ्लॅटच्या बाहेर ही कपडे फेकून दिलेली होती. एका मुलाने गोळा करून ती घेऊन गेला. आणि आज मला हे कपडे, मी आज खूप फोन केले तेव्हा मला हे सगळे कपडे भेटले. हे कपडे बघा किती घाण आहे कपडे. हे बघा, हे बघा, हे बघा कपडे माझ्या मुलाची. आणि सगळी मित्र येऊन मला काय बोलले, तुमच्या मुलाची कपडे मस्त इस्त्री वगैरे करून ठेवलेले आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, मी त्यांना खूप वेळा मागितले कपडे. मध्ये चांगले चांगले जे कपडे होते त्याचा जो एक रूममेट होता तो घेऊन गेलेला आहे असं मला मुलांनी सांगितलं. त्या मित्रांनी सांगितलं की याच्यामध्ये खूप काही कपडे जे चांगले होते ते त्याचा मित्र घेऊन गेला. म्हटलं जाऊ दे, त्याच्या काही जन्माला पुरणार आहे का ते कपडे? नाही ना, माझ्या मुलाला मी नवीन कपडे घेऊ शकते. ठीक आहे ना, आम्ही एवढे भिकारचोट लोक नाही आम्ही काय. त्याच्या मित्रांनी मला अक्षरशः सांगितलं की ताई तुमच्या मुलाचे कपडे बाहेर फेकून दिले होते, सगळे असे मातीमध्ये फेकून दिलेले होते, आम्ही सगळे गोळा केले आणि घेऊन आले. आणि मला आज ऐकून एवढं वाईट वाटलं की माझ्या मुलाचे कपडे असे रस्त्यावर फेकले होते. आणि काही मित्र बोलले की सगळे कपड्यांना आम्ही इस्त्री करून तुमच्या मुलाचे कपडे ठेवलेले आहे कपडे. हां, असे मला काही मित्र बोलले. आणि काय आता मी
सत्य परिस्थिती बघते की माझ्या मुलाचे कपडे हे कसे ठेवलेले होते, सगळे फेकलेले, सगळे बघा काही काही हे कपडे मी फेकायला काढल्या, मातीमध्ये एवढे घाण झालेत की म्हटलं आता हे जे कपडे आहे ना, हे घाण कपडे हे सगळे आपण फेकून देऊ आणि बाकीचे कपडे आहे याला आपण धुवायला देऊ आणि इस्त्री वगैरे करून ठेवून देऊ. जेव्हा तो येईल त्याला तेव्हा तो वापरेल. त्याचे सगळे छान छान शर्ट आहे याच्यामध्ये, खूप छान छान शर्ट आहे त्याचे, हे बघा. पण कपडे एवढ्या घाण परिस्थितीमध्ये मला भेटलेले आहे ना, ते बघून मला खूप वाईट वाटले. आणि जी लोक मला येऊन बोलली ना की तुमच्या मुलाचे कपडे इस्त्री करून ठेवलेली आहे, इतकं जे खोटं बोलले ना ते असं डोक्यात बसू राहिले, डोक्यात एक एक गोष्ट डोक्यात बसती माझ्या. बाय बाय. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय बाय.